Hello everyone. In this video, we will discuss about distance time graph. Distance time graph काय असतो? जर हा ग्राफ तुम्ही पाहिला, ह्या ग्राफ वरती एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे आणि वाय ऍक्सिस वरती काय आहे? डिस्टन्स आहे. टाइम हा मिनिट्स मध्ये आहे, डिस्टन्स हे किलोमीटर्स मध्ये मेन्शन केलेला आहे. तर डिस्टन्स टाइम ग्राफ आपल्याला काय सांगतो? द चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ऑब्जेक्टच्या पोझिशन मध्ये चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम कसा होत आहे. वेळेत बदल जर होत असेल तर ऑब्जेक्टची पोझिशन त्याच्यानुसार कशी चेंज होत आहे हे आपल्याला डिस्टन्स टाइम ग्राफ बघून समजतं. टेक कन्व्हिनियंट स्केल ऑफ चॉईस. आता आपल्याला माहित आहे की आपण ज्या ज्यावेळी ग्राफ प्लॉट करतो त्यावेळी ग्राफ प्लॉट करण्यासाठी आपल्याला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस साठी पर्टिक्युलर काय घ्यावं लागते? स्केल घ्यावी लागते. आता ती स्केलची डायमेन्शन्स काय घ्यायची, कशी घ्यायची, तर ती आपल्या कन्व्हिनियंट नुसार आपण ती घेऊ शकतो. कन्व्हिनियंट नुसार म्हणजे ह्या ग्राफमध्ये म्हणायचं झालं तर इथं एक्स ऍक्सिस वरती असणारा जो टाइम आहे, इथं सपोज इथून ते हे एवढं डिस्टन्स जर मी 1 सेंटीमीटर आहे असं म्हटलं तर इथं 1 सेंटीमीटर म्हणजे 20 मिनिट्स ही स्केल घेतलेली आहे एक्स ऍक्सिस साठी. आणि ते जर मी वाय ऍक्सिस साठी म्हटलं तर इथं सपोज इथून ते इथं डिस्टन्स 1 सेंटीमीटर आहे म्हटलं मी, तर तिथं 1 सेंटीमीटर साठी 10 किलोमीटर डिस्टन्स आहे ही स्केल घेतलेली आहे. एम्प्लॉयड वेअर ऑब्जेक्ट्स मूव्ह विथ युनिफॉर्म स्पीड, नॉन युनिफॉर्म स्पीड और रिमेन ॲट रेस्ट. डिस्टन्स टाइम ग्राफ आपण कुठं कुठे अप्लाय करू शकतो, कुठं कुठं त्याचा यूज करू शकतो? जिथं जिथं ऑब्जेक्टचं स्पीड युनिफॉर्म आहे किंवा नॉन युनिफॉर्म आहे किंवा तो ऑब्जेक्ट ॲट रेस्ट आहे, त्या तिन्ही कंडिशनला सुद्धा डिस्टन्स टाइम ग्राफ आपण प्लॉट करू शकतो. डिस्टन्स टाइम ग्राफचा आपण यूज करू शकतो. आता हा जो ग्राफ आहे, हा ग्राफ कशासाठी इंडिकेट केलेला आहे? युनिफॉर्म स्पीड साठी इंडिकेट केलेला आहे. आता युनिफॉर्म स्पीड म्हणजे काय आपल्याला माहित आहे? व्हेन ऑब्जेक्ट ट्रॅव्हल इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम इट मूव्स विथ अ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे ह्या ग्राफ मध्ये ह्या लाईनचा जर मी स्लोप काढला, तर स्लोप कसा काढतो आपण? चेंज इन डिस्टन्स डिवायडेड बाय चेंज इन टाइम. पर्टिक्युलर टाइम इंटरव्हल साठी म्हणजे सपोज इथं 1, 2, 3 आणि 4 टाइम इंटरव्हल असतील, तर प्रत्येक टाइम इंटरव्हलला मी चेंज इन डिस्टन्स डिवायडेड बाय चेंज इन टाइम या दोघांचा रेशो घेतला म्हणजे लाईनचा जर स्लोप काढला तर तो कॉन्स्टंट येतो. त्यामुळं ही इथं जी काय मोशन आहे, ह्या मोशनला आपण दॅट मोशन इज अंडर युनिफॉर्म स्पीड आहे असं म्हणतो. कारण इथं काय लागलंय? इक्वल डिस्टन्स कव्हर होत आहेत इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम मध्ये. तर ह्या ग्राफ कडे बघून आपल्याला काय समजतं की इथं हे जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल्ड आहे बाय दॅट ऑब्जेक्ट, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टाइम टेकन. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू म्हणजे काय? टाइम जसा वाढत चाललाय तशी डिस्टन्स जी काय आहे, डिस्टन्स ऑब्जेक्टनं कव्हर केलेलं आहे ते डिस्टन्स काय होत चाललंय? वाढत चाललंय. टाइम वाढणार, डिस्टन्स वाढणार. टाइम कमी होणार, डिस्टन्स कमी होणार. दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इच अदर. आता एक कन्फ्युजन आपलं नेहमी राहतं की युनिफॉर्म व्हेलॉसिटी कधी म्हणायचं आणि युनिफॉर्म स्पीड कधी म्हणायचं. तर त्याचं उत्तर काय आहे? यूज टर्म युनिफॉर्म व्हेलॉसिटी इन प्लेस ऑफ युनिफॉर्म स्पीड इफ मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट. आपल्याला ही कन्सेप्ट माहिती आहे की डिस्टन्स म्हणजे काय आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आपण ह्याच्या अगोदर सुद्धा डिस्कस केलेलं आहे की डिस्प्लेसमेंट, दिस इज युनिव्हर्सल ट्रूथ. डिस्प्लेसमेंट अगोदरच्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. डिस्प्लेसमेंट यस इज ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू डिस्टन्स डी. का? डिस्टन्स इज इक्वल टू टोटल पाथ लेंथ अँड डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू शॉर्टेस्ट डिस्टन्स मेजर्ड. डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे. बरोबर? जर ऑब्जेक्टने ट्रॅव्हल करायचा पाथ जर शॉर्टेस्ट पाथ निवडला तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे इक्वल असू शकतात. त्यामुळं ऑब्जेक्टच्या बाबतीमध्ये जर मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द ऑब्जेक्ट हे जर दोन मॅग्निट्यूड सेम असेल तर आपण म्हणू शकतो की तो ऑब्जेक्ट युनिफॉर्म व्हेलॉसिटीनं मूव्ह होत आहे किंवा युनिफॉर्म स्पीडनं मूव्ह होत आहे. त्या केसमध्ये युनिफॉर्म व्हेलॉसिटी म्हटलं काय आणि युनिफॉर्म स्पीड म्हटलं काय, दोन्हीचा अर्थ एकच आहे. So this is all about distance time graph. Thank you.